नमस्कार. देशातील एक श्रीमंत देवस्थान असा लौकिक असलेल्या साईबाबांच्या साई संस्थानचे माजी अध्यक्ष आणि कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे हे आमच्यावर दबाव आणतात, धमक्या देतात असा आरोप त्यांच्याच विश्वस्त मंडळाच्या म्हणजे जे विश्वस्त मंडळ सुपरसीड झालं त्या मंडळातल्या काही विश्वस्तांनी शिर्डीमध्ये असा आरोप त्यांच्यावर केला. ज्या यूट्यूब चॅनल समोर त्यांनी या विश्वस्तांनी आरोप केले त्या यूट्यूब चॅनलनी आशुतोष दादांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या यूट्यूब चॅनलचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. असो, मुद्दा हा नाही. ह्या दबाव असो, ह्या धमक्या असो, या मागचं रहस्य काय हे आपण आता जाणून घेऊ. हायकोर्टाने दादांचं मंडळ म्हणजे आशुतोष दादांचं मंडळ बरखास्त केलं. त्याला विश्वस्त मंडळाने आणि स्वतः दादांनी म्हणजे आशुतोष दादांनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. काही दिवसापूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करणारी जी याचिका दाखल केली होती ती त्यांनी मागे घेतली. त्यावेळेस आपण टक्के टोनपे या आपल्या व्यासपीठावरच्या व्हिडिओवरून असं सांगितलं होतं की ज्या अर्थी आशुतोष दादांनी ही याचिका म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज देणारी याचिका मागे घेतली त्या अर्थी त्यांची पुन्हा अध्यक्षपदाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याला या आरोप प्रत्यारोपांनी त्यावर शिक्कामोर्तब झालं. याचं कारण असं आहे की त्यांना ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट झालं ते अजितदादांच्या बाजूने गेले. त्याच वेळेस त्यांना साई संस्थांचं अध्यक्षपद तुम्हाला पुन्हा देऊ असा शब्द दिला असावा असा कयास आपण व्यक्त केला. त्यावर या सगळ्या गदारोळामुळे शिक्कामोर्तब झाला आहे. आपलं निरीक्षण कुणाशीही संपर्क न साधता कुणाकडूनही माहिती न घेता एका अर्थाने खरं ठरलं आहे. ही झाली एक बाजू. आता बाजू क्रमांक 2. आता असं आहे, दादांचं जे बोर्ड सुपरसीड झालं ते कैलासवासी उत्तमराव शेळके यांच्या याचिकेमुळे सुपरसीड झालं. त्या याचिकेत त्यांनी काय सांगितलं होतं की जो साई संस्थांचा कायदा आहे, जे निकष आहे त्यानुसार या बोर्डाची नियुक्ती झालेली नाही. आता कसं आहे बघा, बोर्डाची नियुक्ती कशी असावी आणि ही न्यायालयीन लढाईचे पदर नेमके काय आहेत यासाठी मी याचिकाकर्त्यांचे एक वकील ॲडव्होकेट अजिंक्य काळे जे की हायकोर्टात प्रॅक्टिस करतात आणि त्यांनी या विविध याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांची म्हणजे उत्तमरावांची, संजय काळे असतील त्यांची, आणखीन त्यात त्यांचा महत्व म्हणजे संजय काळेंचे ते चिरंजीवच आहेत. त्या ॲडव्होकेट अजिंक्य काळेंनी मला सांगितलं की हायकोर्टाचं मत या एकंदर प्रकाराबद्दल काय झालं आहे. नुसते दादांच्याच नव्हे, आजपर्यंत जे 3-4 विश्वस्त मंडळ झाले आहे त्याबद्दल हायकोर्टाचं मत काय झालं हे त्यांनी मला थोडक्यात सांगितलं. आपण कायदेशीर बाजू, क्लिष्ट बाजू थोड्या बाजूला ठेवू. ते म्हटले, आता साई संस्थांचा कायदा असं सांगतो की 8 तज्ज्ञ विश्वस्त असायला हवेत. आता असायलाच हवेत, त्यात काही शंका नाही. याचं कारण असं आहे, माझं निरीक्षण असं आहे, ज्या देवस्थानामध्ये वर्षाकाठी 2 कोटी भाविक साईबाबांच्या चरणावर, साईबाबांच्या समाधीवर माथा टेकवण्यासाठी येतात, ज्या साई संस्थांचं वार्षिक उत्पन्न 500 कोटीच्या रुपयांच्या वर गेलं आहे, जेथे 7,000 कामगार काम करतात, साई संस्थांचं 2 मोठाली रुग्णालय आहेत जी की हजारो गोरगरीब रुग्णांना वरदान ठरत आहेत. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं प्रसादालय शिर्डीत आहे जे की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ज्याची इच्छा असेल त्याला मोफत सुग्रास भोजन पुरवतं. इतका मोठा प्रचंड व्याप असलेल्या साई संस्थांचा कारभार अत्यंत चांगला चालावा, त्याचा भाविकांना लाभ व्हावा, या संस्थांची कीर्ती देशात विदेशात आणखीन पोहोचावी, एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून अयोध्येच्या धर्तीवर त्याचा विकास व्हावा, त्यातून प्रचंड मोठी रोजगार निर्मिती व्हावी असा हेतू सत्ताधाऱ्यांच्या मनात डोक्यात असला पाहिजे अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अपेक्षा माझी आहे, हजारो भाविकांची आहे. हायकोर्टही तसंच म्हणत आहे. हायकोर्ट असं म्हणत आहे की उदाहरणार्थ ज्या अविनाशजी दंडवते यांनी कालच्या
त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की आमच्यावर याचिका मागे घ्यावी म्हणून दादांचे आम्हाला फोन आले. तर यांचंच आपण उदाहरण घेऊ. ते माझे मित्र आहेत, ते इंजिनियर आहेत. आता साई संस्थांच्या कायद्यात जे 8 तज्ज्ञ विश्वस्त नेमायचे आहेत त्यामध्ये इंजिनियर म्हणजे इंजिनियरची डिग्री असणारा एक विश्वस्त असावा. त्याचा हेतू हा की साई संस्थांचे मोठमोठाले कन्स्ट्रक्शन आहेत त्याबाबत मोठमोठ्या एजन्सीशी बोलणे करणे, त्याची रचना, त्याची उपयुक्तता, साई संस्थांचा पैसा जाऊ नये, इमारती चांगल्या व्हाव्या, प्राईम लोकेशनला व्हाव्यात, त्याचा भाविकांना इथल्या एकंदर सगळ्या परिसराला काय उपयोग व्हावा, ह्या शिर्डीच्या विकासात त्या इमारतींचं स्थान, बांधकामांचं स्थान कसं असावं, असा अनेक मोठा उदात्त हेतू आहे. म्हणून इंजिनियर हे पद समजा आपण तिथे नेमलं, अविनाशजी दंडवते हे त्यांच्याकडे पदवी नाही, ते आहेत डिप्लोमा, म्हणजे त्यांनी पॉलिटेक्निक केलं, डिप्लोमा मिळवला. मग त्यांची त्यात नियुक्ती होण्यासाठी काय केलं तर त्या काळचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी कायद्यात थोडी अट शिथिल केली आणि 10 वर्षाच्या प्रॅक्टिस ऐवजी 5 वर्षाची प्रॅक्टिस ग्राह्य मानली आणि डिग्री ऐवजी डिप्लोमा ग्राह्य धरला. म्हणजे जो कायदा केला होता त्याच्या एक पाऊल सरकार मागे आणलं त्यांच्या नियुक्तीसाठी. आता आशुतोष दादांच्या बाबतीत सुद्धा ॲडव्होकेट अजिंक्य काळे किंवा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा आक्षेप घेतला, त्यांना इंजिनिअरिंगची डिग्री आहे, ती अमेरिकेतली आहे, पण त्यांनी इंजिनियर म्हणून प्रॅक्टिस केली नाही. ती प्रॅक्टिस करायला पाहिजे होती 10 वर्षे. ते प्रॅक्टिसिंग इंजिनियर हवे होते असा त्यांच्यावर आक्षेप घेतला. असं ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी मला सांगितलं की त्यांनी कोर्टामध्ये असे पुरावे सादर केले की मी 5 वर्षे तिथे इंटर्नशिप केली आणि 5 वर्षे मी कारखाना चालवला, त्यात एक इंजिनियर म्हणून माझी 10 वर्षे प्रॅक्टिस झाली. आता अजिंक्य काळे असं म्हणतात की त्यांचं पदवी घेण्याचं ठिकाण, त्यांचं वास्तव्याचं ठिकाण, इंटर्नशिपचं ठिकाण हे अंतर 800 किलोमीटर होतं. ते ही इंटर्नशिप म्हणा, नोकरी म्हणा, ही 5 वर्षे त्यांनी कशी केली तो भाग वेगळा. आपल्याला पुरावे किंवा व्यक्तिगत कुणाचा त्याला आपण म्हणतो व्यक्तिगत कुणावरही काही आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. मुद्दा हा आहे, हायकोर्टाचं जे निरीक्षण आहे की तुम्ही आधी माणूस ठरवता, म्हणजे कुणाला नियुक्त करायचं ते ठरवता आणि मग त्या कॅटेगरीमध्ये बसवता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही विश्वस्तांची आधी नियुक्ती होणार हे त्यांना कळविण्यात आलं. ते भक्त मंडळाचे म्हणजे साई बाबांच्या भक्त मंडळाचे सदस्य असावेत असा निकष होता, म्हणून त्यांनी 50,000 1,00,000 रुपये भरून भक्त मंडळाचं सदस्यत्व पद स्वीकारलं. मग हायकोर्टाने प्रश्न केला की अरे एवढं मोठा आपला महाराष्ट्र आहे, देश आहे, डिव्होटेड लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्राची शान देशात जगात वाढवली आहे, त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे, डिव्होशन आहे, अरे त्यातले निवडा. मग त्यातले निवडा आणि मग साई संस्थांचा विकास करा म्हणून हे तज्ज्ञ नेमायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही आधी माणसं निवडता, त्यांना तज्ज्ञांच्या कसोटीत कसं तरी बसवता. हायकोर्टाने असंही एक वाक्य सांगितलं, त्यांनी ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी सांगितलं की जसा जसा साई संस्थांचा कारभार वाढतो आहे तसे तसे तुमचे निकष उंचावले जायला पाहिजे. तर तुम्ही ते निकष रिवर्स घेत चाललात, मागे घेत चाललात. आम्हाला तर असं वाटतं की हे सगळं राजकीय पुनर्वसन आहे. याच मुद्द्यावर ही मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये गेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही राजकीय आहोत म्हणून तुम्ही आम्हाला सुपरसीड करता, हा आमच्यावर अन्याय आहे, या निर्णयाला स्टे द्यावा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही स्टे देणार नाही, आम्ही स्टे देणार नाही, पण आम्ही स्टे देणार नाही, परंतु हायकोर्टाने जी विश्वस्त मंडळ नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे, एका निवृत्त हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून तुम्ही सांगता 600-650 अर्ज आले आहेत, तुम्ही तिची छाननी करा, विश्वस्त मंडळ नेमा, ते नेमायला हरकत नाही आणि त्याची यादी तुम्ही आमच्या पुढे सादर करा. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ही जी स्क्रुटनी होईल, विश्वस्त मंडळ नेमलं जाईल, त्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे असतील. मग म्हणून त्यांनी ही याचिका मागे घेतली. मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, आता हे जी मंडळी
आम्ही राजकीय आहोत म्हणून तुम्ही आम्हाला सुपरसीट केलं, या मुद्द्यावर तिकडे लढत आहेत. ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांचं म्हणणं असं आहे, त्यातल्या बऱ्याचशा विश्वस्तांवर वेगवेगळे आरोप आहेत, ते डिस्क्वालिफाय होतील अशा पद्धतीचे पुरावे आमच्याकडे आहेत. जवळपास बऱ्याच विश्वस्तांचे हे पुरावे आम्ही ऑलरेडी हायकोर्टासमोर ठेवले. बोर्ड जे सुपरसीड झालं त्याला हेही एक कारण आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो 19 मार्चला जी अंतिम सुनावणी आहे, त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राजकीय नियुक्ती असावी की नसावी. हा जसा मुद्दा आहे, तशी जो साई संस्थांचा कायदा आहे त्या कायद्याचं पालन होतं की नाही याकडे सरकार कधी लक्ष देणार, हा देखील फार महत्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत मायबाप सरकार राजकीय पुनर्वसन म्हणून या साई संस्थांकडे पाहण्याचं सोडत नाही, तोपर्यंत काय होईल? 2004 साली माजी आमदार जयंतराव ससाने, माजी मंत्री कैलासवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांचं जे बोर्ड होतं 3 वर्षात करता आलं, 8-9 वर्षे राहिलं, त्यामुळे ते सुपरसीड झालं. त्याच्यानंतर आलेलं बोर्ड कायद्याचं आणि अटींचं पालन न केल्यामुळे 1 वर्षात घरी गेलं. नंतर डॉक्टर सुरेश हावरेंचं बोर्ड आलं, या बोर्डाला सुद्धा अधिकार गोठवले गेले. 1-1.5 वर्षातच ते स्वतःचे अधिकार गमावून बसलं. नंतर आमदार आशुतोष दादा काळेंचं मंडळ आलं, अवघ्या 9 महिन्यातच ते घरी गेलं. ही घरी जाण्याची जी विश्वस्त मंडळ घरी जाण्याची जी परंपरा आहे, न्यायालयीन लढाई जी आहे, न्यायालयातले आरोप प्रत्यारोप, विश्वस्त मंडळातले आरोप प्रत्यारोप, याचा परिणाम साई संस्थांच्या विकासावर, परिसराच्या विकासावर, रोजगार निर्मितीवर सगळ्यांवर होतो आहे. जो कायदा साई संस्थांचे विश्वस्त मंडळ नियुक्त करताना केला आहे, तर इथे चांगली माणसं नेमावीत, राजकीय पुनर्वसन म्हणून साई संस्थांकडे पाहिलं जाऊ नये, एवढी जरी काळजी मायबाप सरकारने घेतली तर ही कटुता, हे आरोप, हे प्रत्यारोप हे टळू शकतील. साईबाबांच्या मनात काय आहे आपल्याला ठाऊक नाही, पण आज तरी साई संस्थांकडे 2000 कोटीहून अधिक निधी असूनही इथला विकास ठप्प झाला आहे. राजकीय पुनर्वसन हे या मागचं रहस्य आहे. या वादविवादाचं, आरोप प्रत्यारोपाचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.